आमदार संतोष भाऊ चौधरी यांना विकासाचा महामेरू म्हणून संबोधले जाते, यात तीळ मात्र शंका नाही। कायद्याच्या चौकटीत राहून सुद्धा त्यांनी केलेल्या कार्यावर जनतेचा विश्वास किती राहू शकतो हे त्याचे दुसरे उदाहरण आहे। याचं नुकतेच उदाहरण म्हणजे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीवर विजय मिळवला हे नक्कीच संतोष भाऊ चौधरी यांनी केलेल्या कार्याची पोचपावती आहे। तालुक्यात 6 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत 6 पैकी 5 ग्रामपंचायतीतील राष्ट्रवादीचा झेंडा झळकवला आहे। भुसावळ शहरात माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांनी शहरात केलेल्या कार्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीला भरभरून मत देऊन विजयी केले असून जनतेने खूप मोठा विश्वास दाखवला आहे। एकीकडे कायद्याच्या चौकटीत गेल्या 1 वर्षापासून अडकलेले माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांनी केलेले कार्य याची पोचपावती राष्ट्रवादी विजयी झाली यावरून मिळते। माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांनी सर्व जनतेच्या मनात एक विशेष प्रकारची जागा निर्माण केली आहे असे या राष्ट्रवादीच्या विजयावरून स्पष्टपणे झळकून येते। आज इथे आलेले आपल्या भुसावळ मतदारसंघातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी व या भुसावळ तालुक्यातील प्रत्येकाच्या गावातील जनतेची सेवा करणारे जे आज इथे निवडून आलेले आहेत, ग्रामपंचायत सदस्य शिरपूर कनाडा, आपलं ओझरखेडा, पिंपळगाव, मित्रांनो हे जितकी लोक निवडून आलेले आहेत या प्रत्येकाने गावाच्या जनतेची कुठं ना कुठं सेवा केलेली आहे। गावाचा विकास कसा होईल, या गावासाठी मी काय चांगलं करू शकतो त्या माध्यमातून प्रत्येकाने प्रयत्न केलेले आहेत। भुसावळ शहरातील विकास पर्व माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांचे बंधू अनिल भाऊ चौधरी व विद्यमान आमदार संजय भाऊ सावकारे तिघांच्या ताळमेळीमुळे विकास गोडधोड हे अतिरथ चालू आहे। भुसावळ शहरासह ग्रामीण भागाचा विकास व्हावा म्हणून ग्रामीण भागातील लोकांनी राष्ट्रवादी पक्षाबरोबर सोबत राहावे असा निश्चय केला असावा हे राष्ट्रवादीच्या विजयावरून स्पष्ट होते। माजी आमदार संतोष भाऊ चौधरी व अनिल भाऊ चौधरी या दोघं बंधूंनी भुसावळ विधानसभा मतदारसंघात केलेली कामे तसेच विद्यमान आमदार संजय भाऊ सावकारे यांची दूरदृष्टी या त्रिवेणी संगमामुळे राष्ट्रवादीला भुसावळ तालुक्यात भरघोस यश मिळाले आहे। भुसावळ शहराविषयी चौधरी बंधूंनी जी स्वप्न रंगवली आहेत ती स्वप्न चौधरी बंधू कोठेही असले तरी त्यांनी केलेल्या कार्याचा ठसा हा नेहमी भुसावळ शहरात झळकत राहील। खऱ्या अर्थाने महाराष्ट्र स्वातंत्र्यानंतर भुसावळ शहराला जो नेता लाभला ते म्हणजे चौधरी बंधू। नेहमी जनतेसाठी कार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहणारे ते सुद्धा चौधरी बंधूच। अशा प्रकारे त्यांनी आपले राष्ट्रवादीवर वर्चस्व निर्माण केलेले आहे। प्रत्येकाच्या गावात पर्सनली सर्वांची भेट घेईल आणि अनिल भाऊ, जगन भाऊ आणि सर्व मंडळी हा एक आपला परिवार आहे। हा परिवार जिथपर्यंत हे आपलं फाउंडेशन आहे, हे फाउंडेशन मजबूत आहे तोपर्यंतच आपण टिकू शकतो। जेव्हा आपण या फाउंडेशनला या पायाला विसरू त्यावेळेस आपण स्वतः संपून जाऊ। तर मी आदरणीय जे आपले असतील त्यांनाही विनंती करतो की हे लोक जे आहेत ते आपल्याला मोठे करणार आहेत, या लोकांचा साथ देऊन एकत्र राहून काम करण्याची संधी मी मागासही सांगितलं। दुसरं काही आपल्याला चर्चा करायची नाही आहे, पण कुठेतरी आपसातले जे छोटे मोठे मतभेद असतील त्यालाही कुठेतरी दूर करायचं आहे। निवडणूक ही नगरपालिकेची असो या ग्रामपंचायतीची नेहमी राष्ट्रवादीच्या घड्याळाचा काटा पुढे सरकवण्याचे काम माजी आमदार संतोष भाऊ चौधरी व अनिल भाऊ चौधरी यांनी केले आहे। आणि सामान्य कार्यकर्ता कशा प्रकारे राहू शकेल, सामान्यांची प्रश्नांची जाण आणि जनसमस्यांची सुनावणी लवकरात लवकर कशा प्रकारे सोडवले जाईल हे संतोष भाऊ चौधरी व अनिल भाऊ चौधरी यांच्या गतिमान विकासावरून स्पष्ट होते। निवडणुकीत निवडून आलेले सर्व सदस्य अनिल भाऊ चौधरींना भेट देण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी एकमेकांचे स्वागत करून राजेंद्र चौधरींच्या नेतृत्वाखाली बरानपूर येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला। त्यांनी आपल्या संभाषणाद्वारे सांगितले की ज्याप्रमाणे जनतेने राष्ट्रवादीवर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही याचे नेहमी लक्ष ठेवून ते नेहमीच जनतेसाठी कार्य करीत राहणार आहे। भुसावळ तालुक्यातील 6 पैकी 5 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा म्हणजेच तालुक्यातील मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दाखवलेला विश्वास आहे। यापुढे देखील सर्व मतदारसंघामध्ये पक्षीय भेदभाव न करता विकास कामांना प्राधान्य दिले जाईल। आज इथं सर्व आलात आणि आपली भेट झाली। मी कोर्टात तर येतो पण आता सर्वांची एकत्र होऊन भेट
आणि जनतेने भरभरून प्रेम तुम्हाला सर्वांना दिलं आहे. आता त्या जनतेचं ऋण फेडायचं, त्यांचं कामं करायचं. पण सर्वांचा हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांना. तरी आज आपली नगरपालिकेचं इलेक्शनही आपल्या डोळ्यासमोर आहे. जनतेने भरभरून प्रेम दिलेलं आहे. आदरणीय संतोष भाऊने सर्वांच्या मनात जागा केलेली आहे. सर्वांची एकत्र राहून सर्वांच्या एकोपा म्हणजे एकत्र मन जोडून कसे ठेवलेले आहेत ते आज हे आपल्याला दिसतंय. या आपल्या भुसावळ तालुक्यातील जनतेचे मी आभार मानतो. तो सर्व इथं आला, मला आपला सत्कार